तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यात आधी गणपती बाप्पा मोरया. आज आपल्याला गाडी का नाही बेळगाव साठी भरायची होती बघा. 40 ते 50 काहीतरी मूर्त्या होत्या. मग असं पटापट का नाही पहिला कॅरेज पासून सुरुवात केली भरायला. बाल गणेशच्या रूपातील का नाही हत्तीवरची एक मस्त अशी मूर्ती होती बघा ही. आणि आज काय 3 माळा विषय नव्हता, त्यामुळे 1 माळ्यातच गाडी भरायची होती आपली. तेवढ्यात गाडी भरता भरता का नाही आपला एक लहान कार्यकर्ता आला होता आपल्याला पेरू द्यायला. मस्तपैकी असा पेरू वगैरे खाऊन घेतला आणि मागात आहे का नाही 15 पोती ठेवायची होती. ती भरलीत की म्हणजे निघायला बरं. पटापट 15 पोती ठेवून घेतलो. लागलीच सगळी गाडी भरून का नाही दोरी बांधून घेतली पहिला. आणि आज सोबत पण पार्टी येणार होती आपल्या. प्रवासाला सुरुवात करून आलो डायरेक्ट पहिला जेवायला गारवा हॉटेलला. वडलीस साईडला मस्त अशी पनीर भाजी वगैरे सांगितलेली. मस्त असं जेवण वगैरे घेतलो. प्रवासाला सुरुवात केली. मग एका रेषेतच बेळगावच्या दिशेनं आपल्याला जायचं होतं बघा पिरानवाडी साईडला. डायरेक्ट हत्तरगी टोल नाका पास करून आलो डायरेक्ट आपण बघा बेळगाव सिटीत. सिग्नलला गर्दी असल्यामुळे का ना आता आपण इकडनं तळ्याच्या बाजूने निघालेलो. पार्टीच्या इथं पोहोचलो. पटापट गाडी खाली करायला सुरुवात केली. आणि ही जी पार्टी आहे का ना एक नंबर अशी मातीकामच्या मूर्त्या वगैरे करून मिळतात. तुम्हाला कोणाला करायच्या असतील तर ह्यांचा नंबर या बोर्ड वरती आहे बघा, यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आता सगळी गाडी खाली करून का नाही आपल्याला जायचं होतं बघा उजगाव साईडला. इकडनं एक जाताना का नाही आपल्याला एक मूर्ती घेऊन जायची होती. रिटर्नचं भाडं होतं. मग असं मिलिटरी एरिया पास करून का नाही डायरेक्ट इकडे उजगाव सिंगल रोडला लागलो. डायरेक्ट आलो कुदनूर गावात. तर संदीप सुतार यांच्याकडे एक नंबर अशी मूर्ती केली होती बघा भावानं. भावाच्या कलेला तोड नाही अशी मूर्ती केली होती. एक नंबर फिनिशिंग म्हणला तर का नाही टॉपचं मूर्ती केली होती बघा. आणि इकडे बाजूला एक मूर्ती होती बघा, त्याचं पण कलर काम म्हणला तर का नाही विषय नॉटच असं झाली होती. मग अशी मूर्ती व्यवस्थित रित्या का नाही मागं ठेवून घेतली कॅबिनच्या बाजूला. आणि एक 5-6 मूर्त्या लहान होत्या त्या पण ठेवून घेतल्या. आता ही मूर्ती घेऊन आपल्याला का नाही बापड कॅम्पला संदीप माझगावकरांच्याकडे जायचं होतं. रिटर्न प्रवासाला सुरुवात केलो तर पावसाचं आगमन झालं होतं. डायरेक्ट रात्री घरात येऊन का नाही सकाळी आलो बापड कॅम्पला गाडी खाली करायला संदीपदांच्या शेडला. व्यवस्थित अशी मूर्ती पोच झाली. आता ही लवकरात लवकर का नाही मूर्ती मिळणार आहे तुम्हाला, तर कॉन्टॅक्ट करा संदीप माझगावकर यांना. 20 इंचाची ही मूर्ती आहे बघा. चला मग मित्रांनो भेटूया आता अशाच एका गणपतीच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.